आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। कसमादे पट्ट्याचे जागृत देवस्थान असलेल्या भाक्षी येथे खंडोबा यात्रेसाठी बैलगाडीचे महत्त्व आजही टिकून। बागलाण तालुक्यातील भाक्षी येथे पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा महाराज यात्रेनिमित्त बागलाण पश्चिम पट्ट्यातील गावागावातील भाविक सजविलेल्या बैलगाडीने यात्रेसाठी दाखल झाले असून मुल्हेर, मुंगसे, विरगाव येथील रस्ते या बैलगाडीने फुलून गेले असून आदिवासी बांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा टिकून असून यामुळे या यात्रेला बैलगाडीमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त होते। खंडोबाचे भाक्षी हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची येथे नवस्पूर्तीसाठी गर्दी होते। हे देवस्थान डोंगरावर असल्याने येथे बैल भेटविण्यासाठी पौष पौर्णिमेला पहाटेपासून गर्दी केली जाते। बैलपोळ्यासारखे सजविलेले बैल येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात। वाघंबा, हरणबारी, मानूर, साल्हेर, मुल्हेर, हातनूर, माडेवाडी, जाडड, गुडवाड, आलियाबाद, कांद्याचा मळा, पायरपाडा, भिकारसोंडा, तताणी, डांगसौंदाणे, शेंद्याचा पाडा, भाटेपाडा या गावासह पश्चिम पट्ट्यातील भाविक दरवर्षी येथे बैलगाडीने दाखल होतात। भाक्षी हे खंडोबा महाराजांचे जागृत देवस्थान असून या यात्रेसाठी आम्ही दरवर्षी बैलगाडीने कुटुंबासह दाखल होतो। बैलगाडीने येण्याचा आनंद हा वेगळा असतो। 8 दिवसापासून या यात्रेसाठी आम्ही तयारी करतो, असे अजय गवडी हातनूर यांनी सांगितले। बैलगाडी परंपरेचे महत्त्व, नवसाची पूर्ती। अनेक शेतकरी कुटुंब आपल्या घरात नवीन बैलजोडी घेतली की किंवा मुलाबाळांच्या नवसासाठी बैलगाडी सजवून भाक्षीला येतात। सांस्कृतिक वारसा, ट्रॅक्टर आणि गाड्यांची उपलब्धता असूनही वाजत गाजत बैलगाडीने खंडोबाच्या गडावर जाणे हा एक सन्मान मानला जातो। शेतकरी राजाचा सन्मान। ही यात्रा प्रामुख्याने कष्टकरी शेतकऱ्यांची असल्याने आपला सखा असलेल्या बैलाला देवाच्या चरणी नतमस्तक करण्यासाठी बैलगाडीचा वापर केला जातो। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक अभिमन अहिरे। मित्रांनो, आज आम्ही कांद्याचे मळाकर प्रकाश गंगाराम चौधरी, मुक्काम कांद्याचा मळा, पोस्ट आलियाबाद, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, कांद्याच्या मळाहून आज आम्ही 2 तारखेला शुक्रवारच्या दिवशी सकाळी 5 वाजता निघालो आहोत। मित्रांनो, सांगितलं गेलं तर खंडेराव महाराजची यात्रा, खंडेराव महाराज म्हटल्यावर खूप प्रसिद्ध आहे आणि जागृत देव आहे आपला खंडेराव महाराज। आम्ही दरवर्षी, आता यंदा आमची 20 गाडी आहेत, सगळे टोटल मिळून आमची 9वी जत्रा आहे। प्रत्येक वर्षी आम्ही खंडेराव महाराजच्या यात्रेला जातो आणि तिथं बैलांचं दर्शन घेतो। खंडेराव महाराजच्या यात्रेमध्ये तिथं बैलांची गव्हाण आहे आणि त्या गव्हाणीत जो बैल चारा खातो तो भाग्यशाली निघतो, म्हणून आम्ही दरवर्षी बैल भेटवण्यासाठी भाक्षी यात्रेला जातो आणि त्या देवापाशी आपण जर काही आपल्या अपेक्षा मागितली तर तो देव पूर्ण करतो आणि कोणताही बैल वेडा वाकडा असेल तरी तो त्या खंडेराव महाराजच्या तिथपर्यंत दर्शनाला निघून जातो। कोणत्याही प्रकारची विजा कुठलीही देव आम्हाला देत नाही, म्हणून आम्ही त्या देवाला मानतो आणि आम्ही दरवर्षी